खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यात घरच्या घरी झटपट कुरकुरीत एकदम क्रिस्पी नाश्ता बनवून तयार होतो. कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घाई गडबड असली सकाळच्या वेळेस तर हा नाश्ता खूप कमी वेळेत बनणारा आहे. किंवा मुलांना टिफिनमध्ये जरी द्यायचा असेल तरी लगेच तयार होतो हा नाश्ता आणि खूपच क्रिस्पी कुरकुरे असे बनतात. खूप छान स्नॅक्स आहे हा, मुलांनाही खूप आवडेल. तर माझा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर आणि रव्यापासून बनणारा पदार्थ. तर मी तर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जेवढी जास्त घ्याल तेवढे छान लागेल हा पदार्थ. तर हे पहा, मी धुवून सुकवून घेतलेले आहे कोथिंबीर. तर याला आता व्यवस्थित हे सगळे देठ काढून मी चिरून घेते. कोथिंबीर मी आता सर्व नीट करून चिरून घेतलेले आहे, बारीक चिरून घ्यायची. तर याला लागणारे साहित्य पाहूया. रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी आहे. आणि अद्रक आणि लसूण पेस्ट करून घेतलेलं आहे. 1 इंच आलं आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या होत्या, ते पेस्ट करून घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 ते 4 आहेत. जिरे आणि मोहरी आहे. चिली फ्लेक्स घेतलेला आहे अर्धा चमचा आहे. आणि तीळ 1 ते 1.5 चमचे आहेत. सफेद तीळ आहेत. स्वादानुसार नमक आहे. तर चला आपण बनवूया. कढई तापलेली आहे. थोडंसं तेल घालायचं, जास्तही नाही घालायचं, एकदम थोडं घालायचं आहे. तेल तापलेलं आहे. जिरं आणि मोहरी घालायची. हिरवी मिरची हे चांगलं भाजून द्यायचं. हे चांगलं भाजलं की आलं आणि लसूणचं पेस्ट करून घेतलेला तो टाकायचा. तोही चांगला भाजून घ्यायचा आहे. हा चांगला आता भाजलेला आहे. आलं लसूण आणि सफेद तीळ टाकायचे. सफेद तीळ थोडे भाजून घ्यायचे आहेत, करपवून द्यायचे नाहीत. चिली फ्लेक्स घालायचे आहे थोडं. आणि ही कोथिंबीर चिरून घेतलेली याच्यात भाजून घ्यायची आहे सर्व घालून. खूप छान बनते रेसिपी, एकदा नक्की करून पहा. कोथिंबीर छान भाजून घ्यायची आहे तेलात. कोथिंबीर आता भाजलेली आहे. पाणी घालायचे आहे याच्यात, जास्त पाणी घालायचं नाही. आपला रवा शिजून निघेल एवढंच पाणी घालायचे आहे. नमक टाकायचे आहे स्वादानुसार. लागलेला आहे. आपण आता रवा घालून घेऊया. याच वाटीने अर्धी वाटी रवा होता म्हटल्यानंतर मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तर आता हे चांगलंच थोडं शिजून द्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. गॅसची फ्लेम कमीच ठेवा, गाठी झाल्या नाही पाहिजेत. व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर याला आता झाकून ठेवायचे आहे. 2 मिनिट झाकून ठेवायचे. 2 मिनिट आता झाकून उकळवून घ्यायचे आहे. 2 मिनिट झालेले आहेत. खोलून पाहूया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. हे पहा, छान झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आता मी. हे पहा, असं झालं पाहिजे. तर याला आता एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ताटाला तेल काय लावायचे नाही, असंच काढून घ्यायचं आहे. हे पहा, थंड होऊन द्यायचं थोडं, जास्तही थंड करायचे नाही. याला थंड झालेलं आहे, जास्त थंड करून द्यायचं नाही, थोडं गरम राहिलं पाहिजे. त्याला थोडंसं तेल लावायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं. मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. मग याचे बॉल्स तयार करायचे. तुम्हाला जेवढं मोठं हवं असतील तेवढे करा, लहान छोटे जसे आवडतील. हे पहा, खूप छान बनतात. थोडंसं तेल लावायचं हाताला, म्हणजे चिकटत नाही. हे पहा, लगेच बनतात. तर असे सर्व आता मी बनवून घेते.
मी हे सर्व आता बॉल्स बनवून घेतलेले आहेत. हे पहा. चला याला आपण आता डीप फ्राय करूया. तुम्ही सेलो फ्राय करू शकता. तेल तापलेलं आहे. सर्व घालून घ्यायचे आहे याच्यात. थोडीशी कोथिंबीर निघते याच्यावरची. सर्व काही निघत नाही. तुम्ही सेलो फ्राय करू शकता याला. आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवा, कमी करायची नाही बिलकुल याला. हे पहा, हे आता तळत आलेले आहेत. कोथिंबीर मी जास्त घातलेली आहे, त्यामुळे थोडी तेलात टाकल्यानंतर निघलेली आहे. पण काही फरक पडत नाही. खूप छान लागतात आणि झटपट नाश्ता तयार होतो. आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, लहान ठेवू नका. हे पहा तळलेले आहेत. आता काढून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व तळून घेते. आता हे सर्व बॉल्स मी आता तळून घेतलेले आहेत. हे पहा खूप छान बनतात आणि एकदम कुरकुरीत बनतात. हे पहा एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि कमी वेळेत बनणारा नाश्ता आहे हा. नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि याला तुम्ही केचपसोबत किंवा आपण कोथिंबिरीची चटणी बनवतो त्याच्यासोबतही खाऊ शकता. आणि सगळ्यात बेस्ट तरी चहासोबत आणखीनच खूपच छान लागतात. तर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटनही दाबायला विसरू नका. तर चला, धन्यवाद.